की जय, हनुमान की जय। श्री संत गजानन विठ्ठल 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 हरी जय 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 हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 हरी जय हरी जय वाह विठाला 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 विठ्ठल 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 हलो विठ्ठल थोड़ा बेस कमी करा बेस थोड़ा कमी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 हरी विठ्ठला 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 संत श्री गजानन महाराज की जय, महाराज की उमापति महादेव की जय, छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की महायोग पीठे तटी भीमरथं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकरू प्रथम नमः पांडुरंगकरू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संतजी दुसरे चरण संतजी
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरज निजमन मुकुरो सुधारि वर्णो रघुबर विमल जसो जोदायको फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर यांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाल विठाल विठ्ठल 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 हरे विठाल विठाल ठाला विठा विठाल 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 प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 शरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की जे भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने आले ज्याची सत्ता किंवा गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज नाहीतर म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा की ज्या भगवान परमात्माच्या सत्तेने या जगतामध्ये मी सांगेल जन्माला आलेला प्रत्येक सजीव प्रत्येक जीव कोणतीही गोष्ट कोणतीही क्रिया करत असू द्या त्याच्यावरती सत्ता असती फक्त भगवान परमात्माची। देवताच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही म्हणून आपण पाहतोय अगदी या सुंदर अशा श्री क्षेत्र कनेरगाव या नगरीमध्ये चालू असलेला अखंड इनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा 6वा नाही मला वाटलं तुम्ही झोपल्या काय मला माहिती ना मला वाटलं तुम्ही झोपल्या का काय म्हणून विचारत होते। काही जणी झोपल्यात आणि काही जणी करत होते अशा। आपला दुसरा दिवस आहे अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे जुळून आलाय श्रीमद भागवत महापुराण कथा करण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत आदरणीय हरिभक्त परायण नितांत अगदी काय म्हणतात ना भात खाण्यासाठी सर्व भातच खाऊन पाहावं लागत नाही शेतावरून भाताची परीक्षा असते तसं माणसाचा स्वभाव आहे कसा हे वर्षभरून 2 महिने माणसासोबत राहायची गरज 5 मिनिट 10 मिनिट आणि 1 दिवसात खूप झालं 1 दिवसात कळून जातं म्हणून कनेरगाव या नगरीमध्ये सर्वच कमिटी मंडळी पहा नितांत अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकारांच्या वरती आणि विशेषतः वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत। एकदा या सर्व मंडळीसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची। त्यामध्ये आदरणीय हरिभक्त परायण अगदी लेकीसारखं प्रेम माझ्यावरती करतात हरिभक्त परायण आमचे भिकुलाल काका बियाणी असतील त्याचबरोबर स्वतः समाजसेवाही करतात आणि वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं ज्यांचं योगदान आहे हरिभक्त परायण लावलं बरं का डॉक्टर साहेब आहेत का हां हरिभक्त परायण इथंच आहे तुम्ही मला वाटलं तिकडे गेले काय आमचे सुधाकर दादा डुकरे असतील दादांचे धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर हरिभक्त परायण अतिशय सुंदर ज्यांचा स्वभाव आहे सगळे कीर्तनकार ज्यांना ओळखतात आणि आल्यापासून कमीत कमी 4-5 वेळा मला म्हटले ताई काही लागलं तर फोन करा। हरिभक्त परायण आमचे आशिष दादाचे धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर सर्वच कमिटी मंडळी आमची उपस्थित आहेत हरिभक्त परायण आमचे बबन काका बरोबर ना मदन काका होतं वयामानानं कधी कधी नाही सुचत मला हरिभक्त करा आमचे मदन काकांचे धन्यवाद व्यक्त करते बियाणी काका। त्याचबरोबर ज्यांच्याकडे माझी व्यवस्था आहे आमची व्यवस्था आहे नितांत अगदी लेकीसारखं सांभाळतात खूप सुंदर आणि खूप गोड परिवार आहे पहा
वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं योगदान आहे. अगदी कुठं ठेवून कुठं नाही होतं मला. कालपासूनच आले पण असं वाटतं कुठंच जाऊ ना, इथंच बसावं काही नाही. हरिभक्तपर्यंत आमच्या आई असतील, हरिभक्तपर्यंत आमच्या प्रभाबाई, अरुण, साहू, एकदा या परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. आमच्या ताई दिदी उपस्थित आहेत, ताईचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सर्वच मंडळी आहेत ज्यांच्याकडे आमचं भोजन करतात पहा, त्या बी आलेल्या आहेत. आणि खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे हरिभक्त परायण, आज विशेषतः ज्यांची कीर्तनासाठी उपस्थिती आहे, ज्यांच्याकडे आजचं सौजन्य आहे, हरिभक्त परायण आमच्या निर्मलाबाई दत्तात्रय सोळंके सरपंच आणि हरिभक्तपरायण सौभाग्यवती स्वातीताई गणेश गावंडे असतील सरपंच. एकदा या दोन्ही परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. अतिशय सुंदर गायनाची साथ करतायत आदरणीय हरिभक्तपरायण. आपल्या परिसराचं, आपल्या गावाचं वैभव, महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं योगदान आहे. ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकानं ज्येष्ठ आहेत हरिभक्तपरायण आमचे श्रीमान रामेश्वर महाराज डुकरे महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. पहा, मला वाटतं तुमचे मुलगा आहेत का? हां, खूप सुंदर तुमचं योगदान आहे वारकरी संप्रदायामध्ये, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अतिशय सुंदर गायनाची साथ करतायत. कोकिळेसारखा आवाज आहे पहा, कोकिळेसारखा. त्यातला आम्हाला माहिती आहे, आम्ही अभ्यास केला म्हणून सांगू शकते मी. कारण माणसासाठी गायन करणारे ओळखायला येतात आणि देवासाठी गायन करणारे ओळखायला येतात. हे माणसं भगवंतासाठी गायन करणारे असतात पहा. दोन्ही पांडुरंग महाराज आणि पांडुरंग महाराज मस्त विठोबा विठोबा आले जवळजवळ. भांडण करू नका, फक्त सगळ्यात जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. खूप सुंदर आवाज आहे, खूप गोड आवाज आहे. दोघांची धन्यवाद व्यक्त करते. इकडे ज्ञानानं, वयानं ज्येष्ठ आहेत, खूप सुंदर असा आवाज आहे आदरणीय हरिभक्तपरायण वेदांत दादा, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. इकडे सर्वच गुणीजन मंडळी, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आमच्या विठ्ठलदादांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळ, त्याचबरोबर अतिशय सुंदर जे मृदंगाची साथ करतायत, समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आशिष दादा भोयर, दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अंजनीवरून आलेले आमच्या ताई आहेत, ताईंचे धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी ताई, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. गावातलेच आहे तुम्ही? फुलं राहिलेत अजून, बाकी शेवटी टाकू आता हे राहिलेले. तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर साऊंड सिस्टमवाले दादा, तुमचेही धन्यवाद. तिकडे विनेकरी, तुमचेही धन्यवाद. इकडे कॅमेवर आले, तुमचेही धन्यवाद. इकडे आदरणीय हरिभक्तपरायण किसन काका गावंडे, वयामानं सांगितलं मला ऐकायला येत नाही, लोक थोडं जोरात बोलत जा. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे सर्वच ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ असलेली सर्वच मंडळी, सगळेच नाव घेण्याच्या पात्रतेचे आहेत, पण सगळ्यांचे नाव मला माहिती नाहीत, नाही तर आपला काकडा इथंच होईल. सगळे हरिभक्तपरायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी लक्ष देऊन सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, अभंग जगद्गुरु तुकोबारांचा सेवेकरता निवडलेला आहे. ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलाय अशी असणारी जगद्गुरु तुकोबाराय. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी सांगेल, जोपर्यंत माणूस योग्य आहे, भगवंताचं नामचिंतन करण्यासारखं आहे, कीर्तन ऐकण्यासारखं आहे, तोपर्यंतच माणसाने कीर्तन श्रवण करावं. का संत महात्मे सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत हा तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकतील तुम्हाला, म्हणून परमार्थ करायचा आहे. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण. संत महात्मा उपदेश करतात, बाबा रे, योग्य वेळेमध्ये भगवंताचं नामचिंतन करा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. मग इथे जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. म्हणून याच महाराष्ट्राच्या मातेला म्हटलं जातं, पवित्र ते कुळा पवन तो देश, पवित्र ते कुळा पवन तो देश, पवित्र ते कुळा पवित्र ते कुळा पवन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजा. चार्जिंग झाली तुमची केली का चार्जिंग केली का चार्जिंग सोमवार सोडला का का बॅटऱ्या उतरल्या तुमच्या आत्ताच टाळ्या वाजवत जा. हा फुल झाले म्हणे बॅटरी आता. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. आणि याच महाराष्ट्राच्या मातेला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देश को सती संत और शूर 3 लजावत देश को कपटी कायर आणि आईनं संस्कार लावायचे. महिला मंडळ लहान लेकरू जेव्हा जन्माला येतं सगळ्यात अगोदर त्या लेकराचा गुरु कोण असतं? आई असते बरोबर. चालायला बोलायला वागायला त्याची आई त्या लेकराला शिकवते. मग आई जसे संस्कार लावल तसं लेकरू घडतं. खरं आहे की नाही? चांगले संस्कार लावते लेकरू चांगलं घडतं. आणि संस्कारात जर का काही बिघड झाला लेकरू वायाला सुद्धा जातं वाईट मार्गाला सुद्धा गेल्याशिवाय राहत. म्हणून संस्कार लावण्याचं कार्य तुमच्याकडे आहे. आणि मी सांगेल माणसाचा 2दा जन्म होतो पा. तू म्हणाल ताईच्या गोळ्या का संपल्या का काय नेमक्या? 2दा. कसं माहिती? आईच्या उदरातून 1दा. आणि जेव्हा गुरूंच्या हातानं पवित्र तुळशीची माळ घालू तेव्हा आपला 2रा जन्म असतो पहा. गुरु केल्याच्या नंतर माणसाचा 2रा जन्म. मग 2रा जन्म करायचा. किती जणांचा झाला 2रा जन्म? कळतंय ना तुम्हाला? का 75 वर्षात झाले 80 वर्षात झाले करून जमन का गुरु? नाही उपयोग नाही काहीच. तुम्हाला उदाहरण सांगते. एक आजी होत्या EMH 70-75 वर्षाच्या असतील. गाडीची नाही मी याची पासिंग सांगते तुम्हाला. 75 वर्षाची आजी माझ्याकडे आल्या. मला म्हणे ताई म्हटलं काय? म्हणे गुरु करायचंय. म्हणलं आजी या वयात का? किती वय? म्हणे 75. म्हणलं अजून गुरु नाही केला का? म्हणे ताई गुरु केला होता. म्हणलं कधी? बिना लग्नाची होते तेव्हा. म्हणलं मग लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला. म्हणलं मग काय झालं? 25 वर्षात झाले तेव्हा एक गुरु केला. म्हणलं मग 35 वर्षात झाले तोही गुरु मेला. म्हणलं मग काय झालं? 45 वर्षात झाले ताई तेव्हा एक गुरु केला. म्हणलं मग 65 वर्षात झाले तोही गुरु. म्हणलं मग आता तुम्हाला गुरु करायचे म्हणे. आजीला म्हणलं आजी माझी सुट्टी करता का? मला सांगायचंय का योग्य वेळेमध्ये जीवनामध्ये आल्याच्या नंतर योग्य वेळेत पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करायचे. जीवनामध्ये गुरु करायचेत पहा. योग्य वेळेत केले तरच किंमत राहील. गुरुविना कोण बतावे बात गुरुविना कोण बतावे वाट गुरुविना कोण बजावे वाट हरि गुरुविना कोण बजावे वाट बड़ा बिकट है कोण बतावे बाट. क्षेत्र कोणतं येसू द्या पहा. त्या क्षेत्रामध्ये माणसाला योग्य मार्गाने जायचं असेल. भावेविन देव नकळणी संदेह गुरुविन अनुभव काही सकाळी. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविना देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. अगदी सगळ्याच्या हृदयाला स्पर्श करून जाणारं सुंदर असं भजन आहे. लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मन लागो रे लागो रे 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 माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी.
म्हणला गोरे माझे गुरु भजनी. जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग आईनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची. संत किती महत्वाचे आहेत पहा. संत नसते तर संस्कृती टिकली नसती, संस्कृती टिकली नसती तर चांगले संस्कार राहिले नसते, चांगले संस्कार राहिले नसते तर तुमची चांगली संतान निवडली नसती, तुमची संतान चांगली नाही निवडली तुमच्या संपत्तीचा नाश झाला असता. आणि तुमच्या संपत्तीचा नाश पाहून तुम्ही मेल्याच्या नंतर शैतान झाला असतात. म्हणून जीवनामध्ये संताची संगती महत्वाची. आणि दुसरे पाहतो आपण, वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. आज डोळ्यात तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी नातू आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याचं अगदी प्रयत्न करतात, आहुती देतात. मला सांगायचं आहे काय, या 3 जणांचं योगदान या महाराष्ट्राच्या मातीला आहे. मग संत महात्मा उपदेश करतात. प्रत्येक संतांचं चरित्र पहा, प्रत्येक संतांच्या चरित्रामधून आपल्याला काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखा. माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र सांगतं. माऊली ज्ञानोबारायांनी विश्वाची माऊली आहेत, ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय. आणि माणसाला प्रपंचातही महिला मंडळ आणि परमार्थातही ज्ञानाची गरज. ज्ञानाचे प्रकार आहेत. एक आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. आज्ञ कुणाला म्हणावं? तुमचं लहान लेकरू एखाद्या मोठ्या माणसाला काही जर बोललं अपशब्द, त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका, तो अजून आज्ञानी आहे. तज्ञ कोण? डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल कुठं जाता? कनेर नाका मंडळी, हो महिला मंडळ. कुठं जाता? जंगलात? कुठं? वाशिमला? लईच अवघड झाला आता, लईच टावरच्या बाजूला रेंज गेल्यासारखी झाली. दवाखान्यात म्हणा ना तुम्ही डोळ्याच्या. वाशिमला काय डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कुठं जावं लागतं? डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये, बरोबर. डोळे चेकअप करायचे असतील आणि हाडाच्या दवाखान्यात गेला तर जमल का? एका ज्या डॉक्टरांनी ज्या विषयावरती PhD केली, डॉक्टर साहेब सखोल अभ्यास केलाय, ते एका विषयामधले तज्ज्ञ आहेत, बरोबर. पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. मग त्याच भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबा तुम्हाला आणि आम्हाला देतात. म्हणून ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तू माईसे. किंवा ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडालाही ज्ञान प्राप्त होतंय. आणि काही जणी म्हणतील ताई काय सांगा तुम्हाला, परमार्थ करा वाटतोय पण 2-4 लेकर, एक शांत बसलं की दुसरं रडत आहे, ते एक पाणी मागत आहे तर तिसरं जेवण मागत आहे. काय सांगा तुम्हाला, कीर्तन हाही दुसरा दिवस मस्त पण जाऊ वाटना. सगळ्यात सोपा परमार्थ सांगितलाय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी आणि लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता. पुढचं बोला ना तुम्ही. काय तुमचे पाप्याच्या बाबाचे भांडणं झाले काय घरी? नका ना राहू असं. सर्व गटी राम देहादी. आणि त्याच्या पुढे सांगितलंय देवनाटाला नाना परी भरुणी उरला चारा चारी देव नटला नाना परी. संत सावता महाराज सांगतात भगवान परमात्म्यानं दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडा, हाच खरा परमार्थ. दुसरा परमार्थ करण्याची गरज. करता का तुम्ही प्रामाणिकपणे कामं? बोला ना, करता का? माझी शपथ घेऊन सांगा, करता का प्रामाणिकपणे कामं करता? बरं एक गमत, शेती आहे तुमच्याकडं? काय जणी असेल बरं, दुकानं असू द्या. बरं काम करता का तुम्ही प्रामाणिकपणे? मला खरं सांगायचं. स्वतःचे कामाचे दिवस असल्यावर सकाळी तुम्ही किती वाजता उठता? तुम्हाला रोजानं जायचं नाही स्वतःच्या घरचं काम. 7:30ला 8ला. लईच आळशी बाई असेल तर 9. खरंय की नाही? बरं मला सांगा, दुसऱ्याच्या घरी कामाला जायचं असेल, स्वतःच्या घरी काम करत असताना तुम्ही दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? ताण भूक येते का तुम्हाला? आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ दे बरं, दुसऱ्याच्या घरी कामाला 5 बाया 6 घागरी पाणी पितात. कशा पित असतील तुमची तुम्हाला माहिती, त्याच्या पुढचं मी सांगत नाही तुम्हाला. मला सांगायचंय का काही एवढ्या बदमाश दादा गवत काढतात, काही गावातून माती लुटून पुढं काऊन तर पात रेटना. खरंय की नाही? दिलेलं काम प्रामाणिकपणे करा, दुसरा परमार्थ करण्याची गरज. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. वारकरी संप्रदायाचं नाकही आहेत, वारकरी संप्रदायाचा कळसही आहेत. एवढं धारदार नाक, माणूस सुंदर दिसतो कधी? नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. माझ्या नाकाकडे नका पाहू, मी तुमचं विचारते. आपल्या नाकाला शेंडा नाही, नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. म्हणता की नाही पप्पाचे पप्पा, पप्पाला पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पहा.
काळी सावळीची पण नाका डोळ्यात पाहतात का इकडे पोरी पाहतात भेटतात का म्हणलं वाईट परिस्थिती आली एवढी गरिबी आली पोरींच्या बाबतीत तर लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे आहे की एखादी म्हणलं आमच्याच गावातले 50 बाकीत अजून भेट ना पहा सध्याच्या काळात लय अवघड झाले आणि ज्यांचं रखडलं त्यांचं तर लय अवघड आमच्या शेजारचा एक मुलगा मला म्हणे ताई रोज फिरताय एका गावाला एखादी पोरगी तरी पहा म्हणलं दादा वय काय चालू आहे म्हणला 42 म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता वाईट परिस्थिती तुम्हाला सांगते रखडलेलं लग्न एके पोराचं लग्न जमलं 1.5 लाख रुपये पगार होता 50 एकरचा मालक होता आणि 3 मजली बिल्डिंग होती तुम्हाला सांगते लग्न जमलं सुपारी फुटली आणि नेमकी तारीख काढायची तर पोराच्या सासूबाईनं पाहिलं आणि ती म्हणली यारा पोरग द्यायचं नाही आता पोरीचा बाप म्हणे तू काय येडी झालीस का काय एवढं सगळं चांगलंय म्हणे झालं काय याला पोरगी द्यायची नाही तो म्हणतो झालं काय नेमकं तुला आपले जावाई बापू एवढे चांगले परत असला ठेपा नाही भेटणार आपल्याला तुला झालं काय याला पोरगी द्यायची नाही म्हणे इकडे तुम्हाला सांगते कानात म्हणे काय झालं तुम्हाला माहित नाही म्हणे मला पाहायला आलतं म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं मला सांगायचंय काय माणूस सुंदर दिसतो नाकावरून बरोबर नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला नाकाला धार असावी फक्त धार नसावी नाही तर काय काय जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो खरंय की नाही एक बाई होती पा भाकरी करायला बसली अशी काळी डुक ढ्याक्यात टाकली तो खायला नाही येणार इकडनं तिकडनं केस पांगलेले वली नखात माती गेलेली आणि नेमकी तिला सर्दी झाली नुसती सर्दी नाही पिकलेली सर्दी आणि कोणीकडून 2-4 माशांनी नाकाच्या समोर घांगांग घांगांग आची असं केलं परत पिठात पप्याच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा तुम्हाला सावध करते आताच उद्यापासून पाहत जा किचनमध्ये नेमके काय भानगडे मला सांगायचंय काय नाकाला धार असावी फक्त धार नसावी वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबा आहेत तुकोबारांचा अधिकार माझी मद झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे किंवा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा नाम घेता का पेयाम नाम घेता का पेयाम नाम घेता का पेयाम नाम घेता का पेयाम तुकाराम 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 अपयम ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं आणि तुकोबाराय जीवनामध्ये सांगतायत मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर माणसानं एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करावी आणि ज्याच्या गळ्यात माळ तोच जीवनामध्ये पंढरीचा वारकरी अभंगाचं पहिलं चरण होय होय वारकरी 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 पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे
माझ्याच लक्षात नाही तुम्ही सांगकामी आहेत म्हणून सांगितलं असतं अगोदर इथून मागच्या कीर्तनकारांनी पैसे मागितले काय तुम्हाला कीर्तन संपलं तुम्ही काय टेन्शन घेता आम्ही ठरलेत अगोदर पैसे काळजी करू नका फक्त शांत बसून ऐकण्याचं काम करा टाळी वाजवायची मनातून वाजवायची आणि खरोखर मनातून वाजा आवडलं तर वाजा उगाचच बळच नाही होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी जगद्गुरु तुकोबारा सांगतात माणसानं जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरची वारी करावी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करायची मग पंढरपूरची वारी करायची का एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा पंढरीशी जारे आल्यानो संसारा 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 पंढरीशी जारे आल्यानो दिनाचा सोयारा पांडुरंग दिनाचा सोयारा पांडुरंग पाहे उभा भेटी वाट पाहे उभा भेटी वाट पाहे उभा भेटी वाट पाहे उभा भेटी आवडी आवडी वा. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा जगाचा मालक वाट पाहतो पण त्यांना वाट पाहावी एवढ्या पात्रतेचं आपल्याला बनावं लागेल मग पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालायची ती योग्य वेळेमध्ये माळ घालावी का सुंदर असं प्रसंग आहे पहा एक कसाई एका बकरीला कापत होता पहा कसाई बकरीला कापत होता बकरीला कापत असताना बकरी हसायला लागली त्या कसाईने विचारलं का गं बकरी तुझा जीव जाणारे म्हणे तुला मी मारणारी खुशाल तू हसती तुझा जीव जाणारे आता खुशाल असती बकरीनं उत्तर फार सुंदर दिलं बकरी म्हणते एका गोष्टीचं हसायला येत आहे मी फक्त गवत खाल्लाय तर माझे हे हाल आहेत काय म्हणते बकरी मी फक्त गवत खाल्लाय तर माझे हे हाल आहेत तू तर मला खाणारेच तुझे किती हाल होतील त्यासाठी पवित्र तुळशीची योग्य वेळेत माळ घालायची कोण म्हणलं ताई वारकरी होऊन पंढरपूरची वारी करू कधी करू म्हातारपणी बसलाय तिथं माहिती का कीर्तन संपलं जागेवरच उठता येईल नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी नाही सांगाती म्हणून योग्य वेळेमध्ये परमार्थ करायचा आहे पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची भक्ती आणि आवडीनं वारकरी त्यालाच म्हणतात की जो अखंड भगवंताचं नामचिंतन करतो नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी अखंड भगवंताचं भजन कंठामध्ये पाहिजे मग नामचिंतन करावं का त्याचं उत्तर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट किंवा हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ आणि त्याच्या पुढे सांगितलंय सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विचाराचे 3 प्रकार आहेत एक विचार कधीच करायचा नाही दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार वारंवार करायचा पहिला विचार कोणता दुसऱ्याचं वाटूळ करण्याचा विचार आणि व्यसन करण्याचा विचार माणसानं कधीच करू दुसरा विचार एकदाच सावधान हा एकदाच करायचा आहे आणि चुकून हुकून डबल केला 2 बायका आणि फजिती ऐका अशी अवस्था तुम्हाला सांगते की ब्राह्मण भावाचं डबल लग्न झालं संक्रांतीचं सणाला लागले दोघीचे भांडण अगोदरच्या दिवशी ही म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला या ती म्हणायची माझ्याकडे नुसते ब्राह्मण भावाच्या शेंडील दर ओढायच्या ब्राह्मण भाव म्हणे जिचा अगोदर स्वयंपाक होईल तिच्याकडे येतं तुम्ही भांडू काय नका पहिली केलेली हुशार होती दुसऱ्या मजल्यावर राहायची संस्कारी होती पहाटे 4 वाजता उठली पुरणपोळीचा स्वयंपाक केला सकाळी 6 वाजता आवाज दिला म्हणे हो जेवायला झालं लवकर वरती या ब्राह्मण म्हणे असं धोतर हातात धरलं 2-3 पायऱ्या चढले तेवढ्यात खालचे डोळे चोळीत बाहेर आली ती म्हणे एकदा वरती गेले तर खाली नाही यायचे पटकन गेली खालनं ब्राह्मण भावाचे पाय पकडले तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीने शेंडी पकडली दोघींनी दोन्हीकडे ओढला ब्राह्मण भाव दोघींनी मिळून खाली पाडला एक बसली छातीवर एक बसली पायावर तेवढ्यात शेजारच्या राधा हक्का आल्या
राधाक्का म्हणतात ब्राह्मण बा अब यावर्षी संक्रांत कशावर आहे? ब्राह्मण भाऊ म्हणतात दिस नका तुम्हाला 2 तास झाले माझ्यावर बसले. एका पुरुषा दोघी नारी बाप वसे त्याच घरी बाप वसे त्याच घरी बाप वसे त्याच घरी एका पुरुषा दोघी नारी बाप वसे त्याच घरी बाप वसे त्याच घरी एका पुरुषा नारी पाप वसे त्याच्या घरी 2 बायका नसून येत आणि चुकून केलं तर अशी अवस्था होती. दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार नामधरा कंठी. पण नामचिंतन करायचंय. नामचिंतन करावं का? त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबा हरिपाठात देतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना होनी वाड नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पर्वत जळते दादा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाच्या ईसा नामाचा महिमा. आणि तेच नाम मुखात नसेल ना माविन मुख सर्पाचे ते बीळ. मुखही नाही तोंडही नाही सापाचे बीळ आहे. भजन करायचंय रोजानं लावल्यासारखं करायचं. घरी किती माणूस अशा मिशावर पिळ्या देत चालू द्या. घरी येताना पिळा असा करावा लागतो म्याव काही चालत. बायकोने किती मोठ्या घरचा माणूस असू दे पिशवी द्यावा हातात ने जा एवढा बाजार करून घेऊन या. जातं गाडीला चावी लावतं परत येतं. होय ग जाऊ का मग? परत जाणार गाडी फिरवणार एकदा. होय ग जाऊ का मग? 1 किलोमीटर गाडी घेऊन जातं परत येतं. होय ग जाऊ का मग? तेवढ्या तिथं चहा होतो जावा जा एकदाचे मारा. जेच जातं तर घराचं तोंड सुद्धा पाहत नाही परत. परमार्थ करावा वजन करावं कसं आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किंवा संत महात्मे सांगतात गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने तूच माझी आई तूच माझा बाप मुखी नाम घेता जाळीतोसी पाप. तूच सखा कृष्ण तूच सखा कृष्ण तुझा मी सुदामा तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने. परमार्थ करावा पण आवडीनं करावा. ज्या दिवशी आवडीनं परमार्थ करायला जीवनाचा उद्धारही होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल. मला सगळ्यांनी खरं खरं सांगा तुमचा परमार्थ आवडीचा आहे का सवडीचा आहे? माझी शपथ घेऊन सांगा. मेले तर मरू दे टेन्शन घेऊ नका फक्त बोला. कसं आहे मनातून बोलताय का मला मारायचा विचार आहे? आवडीचा आहे परमार्थ. हां ज्या दिवशी आवडीनं परमार्थ करायला भगवंताची प्राप्ती होईल जीवनाचं कोटी कल्याण होईल आणि जीवनाचा उद्धारही होईल. मग नामचिंतन करावं. संत जनाबाईंनी संत मुक्ताबाईंनी संत बहिणाबाईंनी आणि संत महात्म्यांनी केलं तसं जीवनामध्ये आवडीनं परमार्थ होता. आवडीनं भगवंताचं नामचिंतन होतं.
म्हणून तर मी सांगेल जगाच्या मालकानं काकड्यामध्ये येग येग विठाबाई आणि माझे पंढरीची आई बाईचं रूप धारण करून जात्यावर दळण दळू लागण्यासाठी आला. संत जनाबाईने जाता झटकून घ्यावं जात्यावरती म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू ओव्या गाऊ कौतुके तू ओव्या गाऊ कौतुके तू जे नाही म्हणणार एकमेकीच्या शेजारणीची शपथ ओव्या गाऊ कौतुके तू मरायचं कसं बे वाटत आहे बघा ना. मस्त म्हणतात एक ताजी म्हणे अगं म्हण ना मरण मी म्हण जातं कळतं का पण जातं जात्यावरचे गाणे कळतात का आता राय कशाचे गाणे कशाचे जातं पहिल्या काळात होते गाणे एके बाईचं नवरा 8 वाजले तरी उठच ना जाता आता जातं झालंय नाही राहिलं आता ते. पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या पहाटे 3ला 4ला जात्यावर दळण दळायच्या 15-15 जणांना एकत्रित खटलं राहायचं कुटुंब राहायचं. एक एक बाई 5-5 पायली दळण दळायची पहाटे 5 वाजेपर्यंत. बाई तशी होती 3.5 क्विंटलच्या पुढं. इथं दाखवायलाही बाई नाही तशी दाखवली असती आपण नाही बसत मेळात. काय जातं होतं पहा जात्यावरची गाणी एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना नवरा गोधड्यात आणि बायकोनी केलं चालू पाटेच्या परामंदी जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगा उठ गोदाड्यातल्या स्वांगा. हे आताचे गाणे आहेत. पहिल्या काळात महिला उठायच्या आता हे उठतात पहाटे 5 वाजता. ज्यांचा अनुभव आहे त्यांना कळण. सकाळी उठतात पहाटे 5 वाजता स्वतःच पाणी ठेवतात आंघोळ करतात परत यांना पाणी ठेवतात आणि हळूच 8 वाजता म्हणतात होई पप्प्याची माई उठती का उद्यापासून टाकून देत जा पाणी. मला सांगायचंय काय जात्यावरची गाणी राहिली नाही. संत जनाबाई म्हणत होत्या पहा संत जनाबाईंचा अधिकार तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही पुणे माया बापा काही नाही पुणे पांडुरंगा काही नाही पुणे. परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी यायचा कारण एकच हृदयामध्ये भगवंताला साठवलं आवडीनं भगवंताचं नामचिंतन करायच्या जीवनामध्ये पण नरपुरची वारी करायच्या. जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण होतात पहा पण त्या अगोदर भगवंताची आवड पूर्ण करावी लागते. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार. आवड प्रत्येकाची वेगळी जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची आवड. महिला मंडळ तुमची आमची आवड वेगळी. महिलाला आवडतं काय साडी अजून सर्वसामान्य बाई किती साधारण असू द्या अचानक कपाट जर उघडलं तर साड्या खाली दबून मरल एवढ्या साड्या तिच्या. खरंय आणि सोनं किती आवडतं. 5 ग्रॅमची नथनी करू दे अख्ख्या गावाला दाखवते राधा का पाना पाप्याच्या बापाने किती भारी नथ केली गोडभर चहा घेऊन जा. 5 ग्रॅमची नथनी दाखवण्याच्या नादात 5 किलो साखर उडवती.
नथनी दाखवता दाखवता हरवली नथनी. संक्रांतीचा दिवस, उठली सकाळी सकाळी, सुंदर असे अलंकार घातले, रुपया एवढं कुंकू लावलं, भांगामध्ये सिंदूर घातलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पायाच्या बोटात जोडी घातली, पायामध्ये पंजन घातली, कमरेला कंबरपट्टा बांधला, हातामध्ये बांगड्या घातल्या, हिरव्या चुडा, माथ्यावरती अगदी बिंदी लावली, तिला घालायची होती. कुठं सापडती, रडायला लागली घरात. आवाज आला मालकाला. मालक म्हणतात, काय झालं ग? काही नाही झालं. काऊन रडती नेमकी? तुम्ही नव्हती आणली का काल ती? त्याला वाटलं मी काय आणलं नेमकं घरात. नथ का म्हणे? हा घाल ना मग. घालायचीच होती. पप्याचा बाप कालच बघा ना कशी सेल्फीमध्ये दिसत होते, पण सापडच ना कुठे इथं. तो म्हणे रडू काय नको, सणासुदीचं घरातल्या लक्ष्मीने रडणं चांगलं नाही, मी तुला सापडू लागतो. दोघांनी नथनी पाहिली पण कुठंच सापडं नाही. हिचं रडणं काय थांबना. तो म्हणे एक काम कर, मला एक कपभर चहा करून दे, मी सोनाराला दुसरी नथनी करायला सांगतो. सांगा ना मग लवकर, सोनारा दुकान बंद करून जाईल. तिने शेगडी लावली, पातेलं ठेवलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, तिला टाकायची होती. जसं तिने साखरेचा डब्बा खाली घेतला, असं झाकण काढलं, असा हात घातला तेवढ्यात वरून पप्याचा बाप. त्याला वाटलं शेगडीला चिटकली का काय, असा पळत आला. जाय झालं म्हणे, काय नाही माझी नथनी सापडली. नाकात नथनी घातली, कपाटा पुढे गेली, मागल म्हणते सांगा मी कशी दिसते. त्याला माहिती होतं अख्ख्या गावात आपलंच भूते. भले एवढूसच नाक, भली मोठी नथनी, शोभना सुद्धा, पण म्हणे अख्ख्या गावात तुझ्यासारखी दुसरी बाईच नाही म्हणे, एवढी सुंदर दिसायली. तेवढ्यात ती म्हणे ती 5 शेगडी, त्याच्यावर पातेलं, त्याच्या चहा तुम्हीच वातन तुम्हीच वातन, पातेलं घासून ठेवा, चालली म्हणली मी आता. या गोष्टीकडे संत कबीरदास महाराजांचं लक्ष जातं का? संत कबीरदास महाराज म्हणतात, नथनी दीज सियारने सुमिरत बार बार, नथनी दीज सियारने सुमिरत बार बार, फिर नाक दिया जिस यारने उसे भूल गई नार. ज्यांना नाकामध्ये घालण्यासाठी नथनी दिली त्या मालकाचं 1000 वेळा नाव घेते, पण ज्यांना नथनी घालण्यासाठी नाग दिलं त्या देवाला सहज विसरून जाते. मग त्या भगवंताचं नामच चिंतन करायचं आहे. आवड प्रत्येकाची आवड वेगळी आहे. संताला आवडत आहे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, आणि भगवंताला आवडते अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, भगवान परमात्मा आपोआप आपली आवड पूर्ण करतात. पण देवाची आवड पूर्ण करणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय करावे. क्या बात आहे. आज वातावरण खूप छान आहे बा, बरं वाटतंय जरा. असं वाटतंय पहाटे 4 वाजता कीर्तन करा. काकडा करायचं गीत मस्त काकडा म्हणते ते, मी ऐकते ना. सांगायचं कधी कधी लोकांना भेटते आम्हाला गायन करायला कीर्तनात. MH 70, MH 75, MH 80, लागलंच तर MH 85 सुद्धा. ज्यांची मान हलत ते कीर्तनामध्ये गायन कर. बरं नीटही म्हणत नाही ना. काल परवा तर दादा मी म्हटलं कुळी कन्यापुत्र होती जे 7वीत, माग म्हणणारी एक म्हटलं कुळी कन्यापुत्र होती जे 7वीत आणि आता जातील 8वीत. 8वीत 9वीत जात नाही म्हटलं जे आहे ते. कधी कधी तर पाहतो शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, असं म्हटलं तर बरं वाटतं की नाही. शिवभोळा चक्रवर्ती त्याची माया माझी चुलती, इकडं जुळत नाही. जे आहे ते म्हटलं तर बरं वाटतं. पा खूप सुंदर वातावरण आहे. काय सांगितलंय, काय करावी साधने फळ, दुसरं काही साधन करण्याची गरज. भगवंताचं नामचिंतन करा, जीवनाचा उद्धार होईल. पण तिथं सांगतायत भगवंताचं भजन का करावं. तुम्हाला वाटत असेल तर गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं आमच्याकडे, काय गरज आहे आम्हाला परमार्थ करायची, काय गरज आहे आम्हाला भजन करण्याची. सगळं कोणतंच कामाला येत नाही. सध्याच्या काळात फक्त पैशाला किंमत आहे, माणसाला अजिबात नाही. तुम्ही वाटत असेल तर अनुभव घेऊन पहा. जेव्हा तुमच्या घरची एखादी खरीच आवश्यकता पडेल तुम्हाला, स्वतःची बहीण भावाला ओळखत आणि स्वतःचा भाऊ सुद्धा बहिणीला ओळखत नाही. वेळ आल्याच्या नंतर समजतं का या जगातामध्ये सध्याच्या काळात तरी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळी सोय रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कुणी न बहीण कुणाची न भाऊ कुणाचा कोण कुणाचे. पण जगात आपलं जर असल कोण विठ्ठल माझा 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 बोला जोरात. रेल्वेचे डबे घसट सारखं करू नका. टाळकरी सगळे शांत बसा. पुरुष मंडळ महिला सगळ्यांनी म्हणायचे. कट्ट्यावरले वाट्यावरले कौरव क्षेत्राच्या बाहेरचे सगळ्यांनी म्हणायचं जोरात. विठ्ठल माझा 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 माझ्या माग म्हणा ना. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा.
वा वा. ब्राह्मण कुंपायचं काय तुम्हाला? एक काम करू, असा गोंधळ करणार नाही. महिला मंडळ अगोदर तुम्ही म्हणा, तोपर्यंत तुम्ही खा करून खोकरून घशाची प्रॅक्टिस करा. घशाला घार लावून ठेवा चांगली सगळेजण. महिला म्हणताना सगळ्याजणी पदर घ्या मस्त गोंडसवानी. हा म्हणा सगळ्याजणी, माझ्या मागं म्हणा सगळ्यांनी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. यांच्यापेक्षा जोरात आवाज आला पाहिजे बरं का. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. शांत बसा, तर काहीच बोल नका, गप्प बसायचं. लावली का कशाला धार? म्हणताना सगळेजण सगळ्यांनी जोरात म्हणा. एकदा फक्त एका वाक्यात घेते तुमचं, बघू आवाज कोणाचा जास्त आहे. विठ्ठल माझा 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 म्हणा. अरे त्या हसायला लागले तुम्हाला. नीट म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. जेवणच केलं. काय गोड आवाज आहे तुमचा. आणि तुम्ही तर काय मस्त म्हटलं, जसं या माझ्या माशा उठल्यात. पण भजन चांगलं केलं. पुरुष मंडळ टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. स्वतःच सांगत नाही, जगामध्ये भगवान परमात्माशिवाय दुसरं कोणच नाही. संत महात्मे सांगतात, देव पहावायचे गेलो देवची होण्या ठेलो. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. हीच माझी हीच माझी हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. मी देवाचा. जीवनामध्ये भगवान परमात्माच्या व्यतिरिक्त दुसरं आपलं कोणच नाही. मग त्या भगवंताचं नामच चिंतन करायचंय. प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात, कारण देव प्रत्येकाची आवड पूर्ण करतो. पण त्याचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी आईसा असं शिव उदार देतो, पण अगोदर घेत असतो. पहा, मग देण्याला महत्व आहे. ट्रेनमधून प्रवास केलाय तुम्ही? ट्रेनमधून केलाय. एक खाली सीट असते, एक मध्ये एक वरती, बरोबर. एक मागणार येतात पहा, 10 रुपये मागतं, कोणी 5 रुपये मागतं, बरोबर. ट्रेनच्या वरच्या सीटवर वरच्या सीटवरती बसलेला प्रवासी प्रवास करत होता. आणि त्या प्रवाशानं जेव्हा पाहिलं एक जण 10-20 रुपये मागण्यासाठी, त्याला म्हणतात भिकारी आला होता मागण्यासाठी. मग खालच्या सीटवर जो बसलेला होता, वरच्याचा हात पुरत नव्हता. मग खालच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला सांगितलं, दादा एवढे 10 रुपये त्याला द्या. पैसे कोणाचे होते? कोणाचे होते पैसे? कोणाकडे दिले? दिले कशासाठी? पैसे कोणाचे होते? दिले कोणाकडं? दिले कशासाठी? पैसे कोणाचे असतात? कोणाकडे देतो? कशासाठी देतो? तुमच्याकडं. तुमचं सांगते मी, कशाला लांब विचार करता तुम्ही? भगवान परमात्मा आपल्याकडे देतो, पण देण्यासाठी देत असतो. पहा, जीवनामध्ये अभिमान नुरे कोडा उगेची पुरे, पण त्या अगोदर जगद्गुरु तुकोबाऱ्या भंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा.
अवघ्याचे नाही अवघ्याचे नाही सगळ्यांनी जोरात सगळ्यांसाठी. तू का म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ गीचेने वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हात वरती घ्या. सगळ्यांनी भजन गायचंय. डोंबार घुमाई घ्या म्हणलं आता खाली घेतले खाली. हे नाही सांगायची गरज तुम्हाला. असो वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. कीर्तन लिहिण्याचा योग आला, कथेचा योग आहे. हरिभक्तपरायण सर्वच ग्रामस्थ मंडळी आहेत. तसं पाहिलं तर अजून अर्धा एक तास कीर्तन करावं वाटते, पण काय सांगावं. सकाळी एक कथा करून आले, दुपारी केली थोड्या वेळ आपली कथा, परत उद्याही कथा करायची. कीर्तन कारण रात्री कीर्तन होतं, कालही 2 कथा केल्यात. एवढं काही तकलीफ सहन होत नाही. कथा जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करू. आपल्या योग्य वेळेत कीर्तन झालेलं आहे. उद्या सगळ्यांनी 12:30 वाजता कथेला या महिला मंडळ, आणि एका बाईने 4-4 मैत्रिणी घेऊन या. बरं वाटेल मला. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व गुणीजन मंडळी आहेत इकडे, सर्वच मृदंगाचार्य इकडे असतील बा बरेच जण. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. साऊंड सिस्टम आले आहेत. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबांच्या चरणावरती समर्पित, हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित, गजानन महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली